आनंद निर्मिती ही करण्याची जबाबदारी आणि ती मुख्य आईवर असते. वडिलांनी त्याला साथ द्यायची असते आणि मुलांनी ती आत्मसात करायची असते. मुख्य म्हणजे आता जे आपल्याला कुटुंब विस्कळीत होताना दिसतंय ना, ते होणार नाही. त्याचा मोठा रोल हा आजी आजोबांचा आहे. थोडंसं सोडून द्यावं, थोडंसं धरावं आणि तसंच त्याही दोघांनी करावं. सासूचा अर्थ तुला माहिती आहे का? सासू सारख्या सूचना. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्याकरता संवाद आवश्यक आहे. की विश्वास, संयम आणि संवाद ह्या तिन्ही गोष्टी आपल्या कुटुंबाचा पाया आहे. शब्दाला शब्द वाढत जातो. असे जे पॉईंट्स किंवा असे जे मुद्दे असतात ना, ते आपण आपल्या खोलीत आपण दोघंच असताना असे आपण बोलले पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मुलं त्याच्यातनं शिकतात. म्हणजे मुलांच्या हृदयात शिरायला आधी तुम्ही इतरांच्या हृदयात शिरणं आवश्यक असतं. की वास्तू तथास्तू म्हणते. मुख्य म्हणजे सणावारांमध्ये आपल्यामध्ये जे काही गैरसमज असतात ना, ते दूर होतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या सासरचे सगळे हे बघतो किंवा आपले सगळे समजावून सांगतात की ही आपल्याकडे पद्धत असतो, त्याचप्रमाणे बायकोच्या माहेरचे सुद्धा सगळे सणवार जे असतात ते आपण बघितले पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांना खूप कंपल्शन करता ना, तेव्हा त्यांना ते नियम मोडावेसेच वाटतं. कारण भिंतीला कान असतात ना, आणि पुन्हा कानगोष्टी होतात. त्याचा त्रास आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला कोणी तोंडावर बोलत नाही. पण आपल्या मागे जी चर्चा होते ना, ती अत्यंत वाईट चर्चा होती. सासूनी तिच्या विश्वात रमलं पाहिजे, तेव्हा सून तुमच्या विश्वात रमेल. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गप्पा करणार आहोत एका गोड काकूंबरोबर. आय एम शुअर तुमच्यापैकी बरेच जण त्यांना ओळखतात किंवा त्यांचे मे बी रेसिपी चॅनलही फॉलो करतात. जशा छोट्या छोट्या टिप्स सांगून त्या एखाद्या रेसिपीची चव एन्हान्स करायला किंवा बॅलन्स करायला शिकवतात, तसंच आज अगदी छोट्या पण अगदी महत्त्वपूर्ण टिप्स ते आपल्याला देणार आहे कौटुंबिक सौख्य आणि आनंदाबद्दल. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. एकूणच हल्लीच्या काळात कौटुंबिक सौख्य कसं जपावं ते, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत अनुराधा तांबोळकर. काकूंचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे अनुराधा तांबोळकर नावानेच. नमस्कार काकू. काकू, खूप खूप स्वागत आहे तुमचं सॅसी सखीमध्ये. धन्यवाद. आज तुम्ही मला बोलवलं आणि तुमच्याशी छान गप्पा मारायला मिळणार आहेत. आम्हालाही मज्जा येणार आहे. तुम्हाला नेहमी बघितलंय यूट्यूबवर. आम्हाला खूप आनंद आहे की तुम्ही इथे आल्यात. ठीक आहे, तर विषयाला सुरुवात करूया. आपला विषय आहे कौटुंबिक सौख्य. आजकाल आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये स्ट्रेस खूप वाढला आहे. सगळे इतके बिझी झाले आहेत की ॲक्च्युली नात्यांमधला संवाद जरा कमीच झाला आहे. तर अशावेळी कौटुंबिक सौख्याविषयी बोलणं आम्हाला खरंच खूप महत्त्वाचं वाटतं. आणि जर सुरुवात केली तर आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये आजी आजोबांना एक विशेष स्थान आहे. तर आपण आपल्या फॅमिलीजमध्ये त्यांची उपस्थिती, आजी आजोबांची त्यांचे अनुभव हे आजच्या पिढीसाठी कसे महत्त्वाचे किंवा काय बदल घडवून आणू शकतात? खरं सांगू का तुला की आता संवाद कमी झालेत पण वाद जास्त वाढलेत असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे तसं पाहिलं तर आजी आजोबा हे घरात असायलाच पाहिजे. पण आता न्यूक्लिअर आपली छोटी छोटी फॅमिली झाली, त्यामुळे आजी आजोबा एकीकडे राहतात किंवा परगावी असतात किंवा परदेशात असतात, आणि त्यामुळे मग आजी आजोबा घरी येऊ शकत नाही. पण मुलं खूप मिस करतात. मी विशेषतः नातवंड खूप मिस करतात. आणि त्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं घर असेल तर त्याचं एक पाया असतो, तर तो पाया म्हणजे आजी आजोबा असतो. आणि ज्यावेळेला आजी आजोबा म्हणजे आईवडिलांचे ज्यावेळेला ते आजी आजोबा होतात की नाही, त्यावेळेला त्यांना त्या पायाची जाणीव होते की अरे खरंच आजी आजोबा घरामध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला नेहमी वाटतं. आणि सगळ्यांनी म्हणजे वाद न करता संवाद आपण जर छान केले, एकमेकांशी बोलले, एकमेकांना समजून घेतलं. आता तसं जर पाहिलं तर आपण घरातल्या बायकांना म्हणजे आपल्याबरोबर सहच्या जे आपल्याला मदत करतात त्यांना आपण किती समजून घेतो की नाही. बरोबर. तसं यांच्याशी म्हणजे सासूनीही सुनेला किंवा आजी आजोबांनीही मुलाला आणि सुनेला किंवा नातवंडांना समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांनी पण आजी आजोबांना समजून घेतलं तर मला नाही वाटत की कुठे वाद होतील. संवाद इतके छान होतील. आणि आता जे सगळं डिप्रेशन आणि असं जे एक माझ्या दृष्टीने एक विदारक दृश्य आता दिसतंय की सगळ्यांना सगळ्यांची आवश्यकता आहे पण कोणी बोलू शकत नाही. तर अशा वेळेला मला असं वाटतं की प्रत्येक आजी आजोबांनी खरं मुख्य एक भूमिका घेतली पाहिजे की नाही, मी तिथे राहणार, मी तिथे येणार आणि तुमचं छान
आयुष्य तुम्हाला कसं करता येईल त्याकरता माझा सपोर्ट तुम्हाला नक्की असेल. त्याच्याकरता आजी आजोबांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. अगदी अगदी. पण जसं तुम्ही म्हटलात की न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या आहे आणि हो असं होतं बऱ्याच फॅमिलीजमध्ये की पेरेंट्स दुसऱ्या गावाला असतात नोकरीमुळे किंवा फॉर सम ऑर अदर रिझन. तर अशावेळी आजी आजोबांनी त्यांच्या नातवंडांसोबत स्पेशली कसा कनेक्ट करून ठेवायला पाहिजे जेणेकरून ते त्यांचे फॅमिली व्हॅल्यूज किंवा त्यांच्या अनुभवातनं त्यांच्या नातवंडांना मदत होऊ शकेल. तर याच्यामध्ये मला एक मिनल असं वाटतं की ज्या वेळेला आजी आजोबा घरी येतात त्यावेळेला ते पाहुणे आलेत असं पहिल्यांदा मनात नसतं. ते आपले घरचेच मेंबर असतात. पण येताना आपण बोलताना कसं होतं म्हणजे बऱ्याच घरांमध्ये मी बघते आजी आजोबा येणार आहे तर नीट वागा, हे असं करू नका, ती पुस्तकं ठेवू नका, ते पायवर करून बसू नका, त्यांना आवडत नाही बरं का. त्यामुळे ज्या वेळेला नातवंड आजी आजोबा बघतात ना त्यावेळेला त्यांना ती एक प्रकारची भीती वाटते की खरंच हे आजी आजोबा आलेत आता आपल्याला असं वागावं लागेल का. आणि मग जाऊ दे ना कशाला आजी आजोबा त्यांच्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन्स येतात, रोजच्या वागण्यात बदल करावा लागेल. त्याच्यात जी आई असते किंवा जे वडील असतात काय मस्त आहे आता आजी आजोबा येणार आहे, काय मज्जा येणार आहे, आपण किती छान आता एकत्र राहूयात म्हणण्यापेक्षा आपण खूप छान मजा करूयात, आजी छान गोष्टी सांगते बरं का, तू आजीकडनं नक्की गोष्टी आण. आणि मुख्य म्हणजे आजोबांना घेऊन तू जर आईस्क्रीम वगैरे खायला जा. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण आजी आजोबांबद्दल सांगितल्या ना तर मुलांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला मी बघते की आजी आजोबा म्हणजे काहीतरी मोठं भयंकर प्रकरण आणि स्ट्रिक्ट प्रकरण आहे असं वाटतं. तर तसं नसावं. आणि आजी आजोबांनी तसंच राहावं. म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्या मुलगा आणि सून यांच्या घरात आपण आलो आहोत हे तर आहेच आहे, पण त्यापेक्षा आपण नातवंडांचे मित्रमैत्रिणी म्हणून आलेलो आहोत असं जर तुम्ही त्या घरात आपण प्रवेश केला किंवा त्या घरात तिथे आपण जर म्हणून त्या नात्याने आपण जर तिथे गेलो ना तर सगळे आजी आजोबा सगळ्याच नातवंडांना आवडतं. मुख्य म्हणजे आता जे आपल्याला कुटुंब विस्कळीत होताना दिसतंय ना ते होणार नाही. आणि त्याचा पुन्हा मी तेच सांगते की मोठा रोल हा आजी आजोबांचा आहे. थोडंसं सोडून द्यावं, थोडंसं धरावं आणि तसंच त्याही दोघांनी करावं. म्हणजे पुढची जी पिढी आपली होणार आहे की नाही ती त्याच्यामध्ये सफर व्हायला नको असं मला वाटतं. आजी आजोबा पण आजकाल खूप फ्रेंडलीच असतात नातवंडांशी. अगदी हो. पण तरी एक सांगते बरं का, आई वडिलांचे जे काही नियमावली असतात ना ते आजी आजोबांनी तोडायला नको बरं का. तर आई सांगत असते की नाही 2 ते म्हणजे हा अभ्यास तू कर आणि मग जा. तर मग मध्ये आजीने म्हणू नये की नाही काही होत नाही ग आता आम्ही आलोय ना, नको त्याला अभ्यासाला लावूस, आम्ही जरा खेळून येतो. मग ते त्यांचं जे चौकट असते ना जी ठरलेलं असतं ते आजी आजोबांनी डिस्टर्ब करू नये. त्याला उलट म्हणावं की नाही चल छान हरकत नाही, तू अभ्यास फटाफट कर, मी तुझ्याजवळ बसतो, आपण पटकन अभ्यास करू आणि मस्तपैकी फिरायला जाऊ. म्हणजे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला अभ्यास करायचा किंवा जे काही काम असेल ते करून आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे हे मुलांच्या लक्षात येतं. बरोबर. तेव्हा डिस्टर्ब त्यांचं जे रोजचं लाईफ आहे ते आजी आजोबांनी जर तिथे राहायला गेले असतील तर डिस्टर्ब करू नये असं मला वाटतं. सो हजबंड वाईफमधलं नातं जे आहे ते ॲक्च्युली घरातील आनंदाचा गाभा असतो. तर त्या दोघांमधला संवाद किंवा त्यांच्यामधील विश्वास किंवा एकमेकांबद्दलचा आदर ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मते कौटुंबिक स्थैर्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? ह्या तू तिन्ही जे शब्द वापरलेस की संवाद, विश्वास आणि आदर, हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या कुटुंबाचा पाया आहे म्हणायला हरकत नाही. विश्वास हा पहिल्यांदा पाया म्हणायला हरकत नाही. मग कारण विश्वास जर एकमेकांबद्दल असेल ना तर तुमच्यामध्ये 90% भांडणं होणार नाही. म्हणजे भांडणं म्हणजे वादावादी नवरा बायकोंमध्ये होणार नाही. मग तो विश्वास अगदी कुठलाही असेल, ऑफिसमध्ये असेल, तुम्ही बाहेर गेला असेल तरी, किंवा बायकोने आल्यावर सांगितलं अरे मी आज खूप दमले होते ना म्हणून खिचडी केली, तरी त्याने असं म्हणजे मिस्टरांनी किंवा पतीने असं म्हणायला नको की अरे काही नेहला कंटाळा आला होता म्हणून त्यांनी केलं. तर नाही, असं तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याने 2 शब्द म्हटले पाहिजे, खरंच तू दमली होतीस, मग मला आधी सांगायचं येताना मी काहीतरी घेऊन आलो असतो. हा जो विश्वास असतो किंवा हे जे असतं हे डेव्हलप आपल्याला करावं लागतं. आणि ह्याच्याकरता आपल्याला लागतो तो संयम. कारण अनेक त्यावेळेला राग आलेला असतो, चीड आलेली असते किंवा ऑफिसमधनं येतानाच तुम्हाला प्रॉब्लेम आलेले असतात. मग त्याचा राग हे करण्याकरता तो जो संयम असतो, कोणी असू देत, म्हणजे वर्किंग वुमन असू देत, म्हणजे ती बाहेर कामाला जात असेल किंवा मिस्टर असतील, संयम ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यातनं संवाद, म्हणजे किती तुम्हाला राग आलेला असेल, किती तुम्ही चिडलेला असाल, मग ते ऑफिसमध्ये असू दे, वाटेत बसमध्ये किंवा तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये असू दे, घरी आल्यानंतर चेहरा छान ठेवून अरे तू काय केलंस रे, तू दमलास का रे, किंवा काय जे तुम्ही घरात बोलत असाल त्या पद्धतीने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्याकरता संवाद आवश्यक आहे.
आणि तो संवाद जो असतो तो नवरा बायकोनी जर छान केलेला असेल, मग तुम्ही तुमच्या रूममध्ये गेल्यावर काय भांडायचं ते भांडा, वादावादी काय करायची ती करा, पण मुलांसमोर करू नये. किंवा घरात जर आजी आजोबा असतील किंवा इतर नातेवाईक असतात. कारण हल्ली मी बघते बऱ्याच वेळेला की म्हणजे आमच्या काळ आणि आत्ता तुमच्या काळातला मी म्हणजे थोडीशी काय म्हणते कंपॅरिझन केल्यासारखं थोडंसं होईल ते. त्या क्षणी बायकोला नवऱ्याने बोलू नये की हे तुझं चुकलं, मला हे आवडलेलं नाही, तू असं का वागलीस, मी तुला म्हणत होतो की हे घेऊ नको. म्हणजे असं भांडण किंवा असं वाद घालू नये. आणि त्याच वेळेला बायकोनी सुद्धा नवऱ्याचं 4 चौघात पाणउतारा करू नये. पाणउतारा म्हणजे लागली तिथल्या तिथे, आता तर तू ते हिला हे म्हणतो आणि आता तू तसं करतोस वगैरे, असं करू नये. कारण त्यावेळेला तुमची मुलं बघत असतात, आजूबाजूचे लोक बघत असतात. आणि त्यावेळेला जर तुम्ही तुमच्या बायकोचा काही कारणाने थोडासा जरी शाब्दिक अपमान केलेला असेल, शाब्दिक अपमान म्हणजे शाब्दिक तिला दुखवलं असेल किंवा नवऱ्याला तुम्ही शाब्दिक दुखवलेलं असेल, तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या लोकांवर होतो. तो चांगला होतो का वाईट हा प्रश्न वेगळा, परंतु हे मात्र होतं की त्याच्यावर ते चर्चा करतात. वास्तविक तुम्ही बोलता, घरी गेल्यावर तुम्ही एकत्र असता, पण ते लोक म्हणतात अरे ती त्याला असं म्हणाली, अगदी 4 चौघात बोलली बुवा, गॉसिप करायला सगळा. कारण लोकांना गॉसिप करायला खूप आवडतं. त्यात यूट्यूबची आता म्हणजे इतके छान छान चॅनल सुरू झाले, इंस्टाग्राम तर तू विचारूच नकोस. म्हणजे नावं नाही ठेवते, परंतु तो एक टाइमपास झालाय लोकांना बघायला. आणि आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत, आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्यांचं बघावं वाकून. आपल्या घरात जरी तेच होत असेल ना, तरी दुसऱ्यांची भांडणं बघायला लोक अगदी जवळजवळ येऊन बघतात, त्याच्यावर चर्चा करतात. आणखीन एक आपल्याकडे कानगोष्टी नावाचा खेळ खेळला जातो, त्याच्यामध्ये 4 गोष्टी स्वतःच्या टाकून आणखीन ते चौघांना सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग तिथे कुटुंब विस्कळीत होतं. म्हणून आत्ता जे तू पहिला प्रश्न विचारला होतास मला की विश्वास, संयम आणि संवाद, ह्या तिन्ही गोष्टी आपल्या कुटुंबाचा पाया आहे. आणि त्याच्यानेच आपल्या कुटुंबाची जी एक इमारत म्हणूयात किंवा एक देऊळ म्हणूयात आपण, ते जे उभं राहतं ते त्याच्यामुळे उभं राहतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे. कितीही अगदी म्हणजे मी स्वतः म्हणते की किती राग येऊ, किती काही हो, पण 4 चौघात कधीही नवऱ्याचा नाही, इव्हन मुलांना सुद्धा फटके देणे म्हणा, किंवा तुला मी म्हटलं होतं तू हातात तो ग्लास घेऊन आडवा घेतला बघ, सांडलं ना तू आता, असं 4 चौघात नाही बोलू. अरे सांडलंच का, बरं हरकत नाही, थांब मी पुसून घेते. त्या मुलाला तुमचा आधार वाटायला लागेल. ज्यावेळेला तुम्ही त्यांना आधार देता ना, त्यावेळेला त्या वाक्याची धार कमी होते. आणि ती जर धार कमी झाली तर तुमची म्हणजे आपलं जे कुटुंब असतं, आपलं जे फॅमिली असते ती उत्तमच होणार. त्यामुळे ती धार कमी करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. बरोबर. आजच्या डिजिटल युगामध्ये जसं मुलांना आपण काही नुसतं बोलून कदाचित कळणार नाही, आपल्याला स्वतःलाच आपल्या वागण्यात ते आणावं लागेल, तेव्हाच ते शिकतील. म्हणजे मला असं वाटतं, किंवा जनरली पण मुलं बघून जास्त शिकतात. तर आता त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवायचे असतील तर आपण ॲज अ अडल्ट कसे एक्झाम्पल सेट करायला पाहिजेत? त्याच्याकरता आपल्याला बदलायला पाहिजे. अगदी पहिली मी सांगते, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की घरात शिरल्या म्हणजे घरात आपण पाऊल टाकल्याबरोबर चप्पल उचलण्यापासून पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. की तिथून तुम्ही व्यवस्थित किती वागताय, तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अपमान करताय का, त्यांना दुखवताय का, शाब्दिक शारीरिक जाऊ देत पण शाब्दिक दुखापत तुमच्या वाक्याने होतीये का, हे सगळ्या जर गोष्टी तुम्ही करत गेलात ना, तर मुलं बघतात की नाही आईला नाही असं बोललेलं आवडलं. म्हणजे समजा जर बाबा एखादी गोष्ट आईला काही म्हणाले चुकून किंवा रागवले, तर ते मुलांना आवडणार नाही. किंवा आई बोलली तरी बाबांना बोलले तरी सुद्धा मुलांना आवडणार नाही. कारण काय की त्यांच्या मनात आई वडील कसेही असले तरी खूप प्रेम असतं. आणि ज्या वेळेला त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागतात त्यावेळेला ती मुलं डिस्टर्ब होतात. म्हणून मग आई वडिलांनी मघा सांगितलं तोच आपण धागा दोरूयात की मुलांच्या समोर वादावादी नको. मुलांसमोर आर्थिक प्रॉब्लेम्स तुमचे असतील तरी मुलांसमोर नसावेत. त्यांना आर्थिक तुमची गोष्टी माहिती असाव्या की आता सध्या पैशाची चणचण आहे, आपण हे घेऊ नये किंवा आपण आता मोठी ट्रिप काढायला नको, हे माहिती असावं. पण ते असंच झालं मग तू ती खरेदीच करायला नको होती वगैरे, हे जे वादावादीचे जे गोष्टी असतात की ज्याच्यातून शब्दाला शब्द वाढत जातो, असे जे पॉईंट्स किंवा असे जे मुद्दे असतात ना, ते आपण आपल्या खोलीत आपण दोघंच असताना असे आपण बोलले पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मुलं त्याच्यातनं शिकतात. नंतर दुसरी गोष्ट मला महत्त्वाची की एकमेकांना सहाय्य करणं, मदत करणं. आपण शेअरिंग आणि केअरिंग म्हणतो, तर आपणही तेच केलं पाहिजे. म्हणजे आजी आजोबा आपल्या घरी आल्यानंतर आल्या कवी हे आता माझा तुझे छान मी अक्षरशः घरात बघते गहे की त्या मुलीच्या मे बी त्यात सासूची चूक असेल, माझं असं म्हणणं नाही की असं करायला नको, पण त्या क्षणी तरी तुम्ही
अरे आजी आली, आजीला आपण चहा करूयात बरं का. नेक्स्ट टाईम तो तुम्हाला तसंच करेल की हां आई तू दमून आलीस, तुला मी चहा करून देतो. त्याला येणार नाही चहा करता, पण तो पटकन पाण्याचा ग्लास तर तुला आणून देईल. म्हणजे मुलांच्या हृदयात शिरायला आधी तुम्ही इतरांच्या हृदयात शिरणं आवश्यक असतं. आणि तिथे तुम्हाला खूप संयम लागतो, खूपच संयम लागतो. दुसऱ्यांबद्दल आदर दाखवायचा, मगाचा जो शब्द आहे तो, की दुसऱ्यांबद्दल आदर कसा दाखवायचा. भले तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल खूप राग आहे, तरीसुद्धा अरे तुम्ही आलात, खूप छान वाटलं वगैरे वगैरे असं तुम्हाला म्हणता येतं, म्हणायला पाहिजे. कारण तुमच्या मनात काय खळबळ आहे, कशामुळे तुम्ही त्यांच्यावर रागवलात, कशामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल राग आहे, हे त्या लहान मुलांना माहिती नसतं. बरोबर. त्यांना एवढंच माहिती की ती व्यक्ती घरात आली आणि आईच्या चेहऱ्यावर कपाळावर आठ्या आहेत. माझ्या वेळची गोष्ट म्हणजे आमच्या पिढीतली गोष्ट सांगते. त्यावेळेला सरसकट कोणी आलं की चहा वगैरे केला जायचा नाही. काय व्हायचं की पाणी वगैरे दिलं जायचं. मग त्या दारातनं कुठून तरी माझ्या सासूबाई सासऱ्यांना विचारायचं चहा करू. मग सासरे सांगायचे हां असं काहीतरी त्यांच्या खुणा असतील, असं करायच्या आणि चहा करायच्या. म्हणजे सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाई म्हणून म्हणत नाही, सगळ्यांच्याकडे त्या काळात बाहेरच्यांनी जर सांगितलं चहा कर तर चहा केला. कारण तेही कारण आहे की त्यांना चहाचा कंटाळा असेल तेव्हा स्टोव पेटवावा लागायचा. त्यावेळेला सुबत्ता कमी होती, चहा साखर दूध अगदी लिमिटेड असायचं. 2 कपच दूध आणलं जायचं आणि त्याच्यामध्ये 5 लोकांचा सांभाळ केला जायचा. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तरीसुद्धा त्यामुळे जर समजा एखाद्या लहान मुलांनी ते बघितलं तर त्याला वाटेल की अरे आजीला कोणाचा चहा आलेला काय, म्हणजे कोणी आल्यावर आजीला चहा करायला आवडत नाही बरं का. ज्या वेळेला त्यांची जी ती रिॲक्शन होती ती त्या मुलांनी बघितल्यावर त्याच्या मनात हा शंका येण्याची शक्यता आहे. वास्तविक त्याच्या मागची कारणं वेगळी होती. त्यांनी हा विचार नाही केला की दूध कमी आहे किंवा हे सगळं असं, की हा जो प्रकार आहे ना, म्हणून चेहऱ्यावर नेहमी हसू पाहिजे, जसं तुम्ही दोघी आत्ता हसताय तसं. आणि आनंदी असलं पाहिजे किती तुम्हाला. आणि असं जर असेल ना तर कुठलंच कुटुंब विस्कळीत होणार नाही. आणि ठीक आहे एखादी गोष्ट चुकली तर चुकली, त्याच्यात काय एवढं मोठं, ठीक आहे ग, होतं एखाद्याला, पुढच्या वेळेला आपण या गोष्टी लक्षात ठेवूयात. आणि मग मुलांनाही ज्या वेळेला मोठे येतील की अरे त्यावेळेला आमचं असं असं झालं होतं बरं का, म्हणजे हे त्याच्यातनं शिकतात. हो, तुम्ही त्यांना घाबरवू नका की असं झालं होतं, मग आम्ही असं झालं, मग त्या आरडाओरडा केलाय, मग त्यामुळे ते घाबरले गेलेत, असं नाही व्हायला. म्हणजे आपण स्वतःच पॅनिक झालो तर मुलं पण त्या सिच्युएशनकडे तसंच तशा त्यांना आधीच तुमचं काय झालेलं माहिती नाही. ते वर आपण कसं म्हणतो की सिनेमा बघितल्यावर आपल्याला ते दिसतं, मागे त्याच्यात त्यांनी किती मेहनत केली आहे, त्यांना काय झालेलं असतं हे त्यांना माहितीच नसतं, हे आपल्याला माहिती नसतं. तसंच ते असतं लोक. आणि आता तर काय यूट्यूब इंस्टाग्राम आहे, ते बरोबरचं बघायचं हेच माहिती की त्याच्यावरनं आपले आपले ग्रह केले जातात. मुलांसमोर नेहमी आदराने, एकमेकांच्या संयमाने आणि विश्वासानेच वागलं पाहिजे. मला हे अगदी पटलं तुमचं, जसं तुम्ही म्हणालात की मुलांच्या मनात भीती नको. म्हणजे कधी कधी असं पण होऊ शकतं ना की भीतीपायी नंतर ते आई वडिलांपासून गोष्टी लपवायला लागतील पुढे जाऊन. म्हणजे आणि एक आई म्हणजे ना आई असते, बाबा म्हणजे बाबाच असतो. आणि ते त्यांनी एक ठरवलेलं असतं की नाही ही आई म्हणजे माझी अशीच असली पाहिजे, माझे बाबा हे असेच असले पाहिजे. आणि मग त्यावेळेला त्याला धक्का होईल किंवा त्याला धक्का लागेल असं आपण वागू नये. म्हणजे एखाद्या मुलाला किंवा ह्याला की असे आईने कपडे घातलेले आवडत नाही, पण एखाद्या मुलाला किंवा मुलीला आईने असेच कपडे घातलेले किंवा वडिलांनी असंच घातलेले कपडे आवडत असतील तर त्याच्याकरता त्याच्या मित्रांमध्ये जाताना तुम्ही एखाद्याला घातले तरी चालू शकतात. पण तुम्ही जर समजा घालू शकत नसाल तर तुम्ही त्याला समजावून सांगितलं पाहिजे की अरे मी कम्फर्टेबल नाही आहे म्हणून मी घालत नाही, पण एक दिवस आपण जाऊयात ना बाहेर, तेव्हा नक्की झाली ना, नक्की पुन्हा कधी घालायचंच नसतं. पण त्यावेळेला त्याला असं वाटतं की नाही म्हणजे आई आपल्या विचारांना मान देते, हां तू चुकला नाही आहेस, तू मला सांगितलं नक्की आपण असं करूयात, फक्त मला थोडासा वेळ दे, असं तुम्ही त्याला त्याच्या हृदयात मुलांच्या शिरणं किंवा बायकोनी नवऱ्याच्या हृदयात शिरणं. हृदयात शिरणं म्हणजे काय असतं तर हेच असतं, तुम्ही एकमेकांना समजावून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जे हल्लीच्या पिढीला थोडंसं कमी झालं कारण तुम्हाला टेन्शन्स खूप आहेत. मी असं म्हणत नाही की तुमची पिढी खूप चुकीची आहे, तुमची म्हणजे तुम्ही नव्हे परंतु एकंदर आजकालची पिढी खूप चुकीची असं नाही मला वाटत. पण त्यावेळेला असं होतं की तुम्ही ज्या सिच्युएशनमधनं जात असतात ते त्याला थोडंसं कारणीभूत आहे, पण ते जे वातावरण कारणीभूत आहे तर ते आपण हळूच काढू शकतो ना. पण तांदूळ निवडताना खडे काढूनच येतो, तसंच येतं. तेवढ्यापुरतं कुटुंबात आल्यावर फॅमिली लाईफ एन्जॉय केलंच पाहिजे तुम्ही, असं मला वाटतं. म्हणजे तिथे वादावादी, भांडाभांडी, आल्यावर रागवारगवी या गोष्टी नसाव्यात असं मला वाटतं.
ज्या घरात खूप पूजा अर्चा होत असते किंवा मंत्रजाप होतात त्या घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते. पण आजकाल इतकं फास्ट लाईफ आहे आणि सगळे इतके बिझी असतात, तर कधी कधी या गोष्टी दुर्लक्षित पण होतात. मग अशा वेळेस तुम्ही काय सुचवाल काकू? खरं सांगू का, मी म्हणजे बरेच आपले व्हिडिओ अनुराधा चॅनलवर ह्याच्यावर दाखवलेले आहेत. पण पूजा अर्चा म्हणजे तासभर देवापुढे बसलं, अर्धा तास बसलं, खूप मंत्र म्हटले म्हणजे पूजा अर्चा होते का? नाही. पूजा अर्चा किंवा देवाची जे आपण सेवा करतो किंवा जे काही एक नमस्कार करतो तो तुम्ही बाहेर निघताना मनातनं अगदी मनापासून जर देवाला तुम्ही नमस्कार केला तर तो देवापर्यंत पोचतो. तुम्ही एक छोटासा दिवा लावू शकता, म्हणजे मेणबत्तीचा दिवा नाही म्हणत मी, छोटी तेलवात. आपण एवढ्याला तेल आपण स्वयंपाकघरात वापरतो, मग 1 चमचा तेल देवाला समईला लावायला काही मला वाटतं की अवघड असेल आपल्याला असं मला वाटत नाही. तर संध्याकाळच्या वेळेला दिवा लावणे, देवाला नमस्कार करणे, अगदी मुलांना जरी तुम्ही मुलं त्यावेळेला बाहेर असतील काही असतील तरी नकळत त्यांना म्हणायचं की नाही मी देवाला नमस्कार केला, दिवा लावला आणि आता तुला वाढते बरं का, म्हणजे त्याच्या लक्षात येतं की अरे हे आईने केलेलं आहे. आणि मग तो म्हणतो की आई तू रोज करते का, किंवा त्याच्या हे लक्षात येतं की आई या गोष्टी करते बरं का. आणि मग त्याच्यातनं ती एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि सतत वास्तू आपल्याकडे एक म्हणतो आपण की वास्तू तथास्तू म्हणते. तर सारखं तू मूर्खच आहे बाबा, तुला समजतच नाही, तुला डोकंच नाही, अशा बऱ्याच घरांमधनं अगदी म्हणजे म्हटलं की तलवार काढूनच सगळे उभे असतात असं मला वाटतं. तर असं नसावं, घरात शांतता असावी, एक लेवलच्या वरती कोणाचे आवाज जाऊ नये. जरी असेल तर अरे ठीक आहे काही हरकत नाही, सांडलं का तुझ्यातनं मी पुसून देते, नाही तर तू घेतो का पुसून, तोपर्यंत मी तुला वाढते. म्हणजे तुम्ही ह्या जरी गोष्टी करत राहिल्यात ना तरी पॉझिटिव्ह येते. पॉझिटिव्ह एनर्जी कशाने येते? नुसतं आपण देवाधर्माचं केल्याने येते का? नाही. पॉझिटिव्ह एनर्जी हे तुमच्या सगळ्यांमधले संवाद कसे आहेत त्याच्यातनं पॉझिटिव्ह जर तुम्ही संवाद केले किंवा चांगलं जर तुम्ही एकमेकांबद्दल बोललात. मुख्य म्हणजे जे हल्ली गॉसिपिंग म्हणतो आपण किंवा ज्या चर्चा होतात ना त्या अशा चुकीच्या चर्चा घरात करू नये. अरे त्याने असं केलं, त्याने तसं केलं. मुलांना त्याची सवय लागते की कोणाचंही काही बोलणं झालं की त्याच्यावर चर्चाही करायची. त्यामुळे आईवडिलांनी त्याच्यापेक्षा लहानपणच्या आपल्या गमती जमती सांगाव्यात किंवा काहीतरी वेगळं सांगावं. अरे तुला माहिती का ते अमक्या एव्हरेस्टवर चढून गेला, काय काय झालं असेल नाही, त्याला किती थंडी वाजली असेल की काही अशा पद्धतीने जर तुम्ही सांगितलं तर ते त्याला आवडेल. पण समजा जर वडिलांनी कोण एव्हरेस्टवर गेला अजून तुला माहिती नाही, सगळं जग त्याच्याबद्दल बोलतंय, तुला अजून कसं कळत नाही, तू टी व्ही बघतो का काय करतो, तू फक्त कार्टूनच बघतो, ह्या जर गोष्टी मुलांना बोलल्या गेल्या तर त्याला आवडणारच नाही. आणि मग तिथे ती निगेटिव्हिटी येते. निगेटिव्हिटी जी येते ना ती एकमेकांचे जे आपले संबंध असतात किंवा आपण जे बोलतो कशा तऱ्हेने आपले शब्दफेक असते, आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे असतात, आपण समोरच्या व्यक्तीला कसा समजून घेतो, ह्याच्यावरनं सुद्धा निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी जर टाळल्या तर पॉझिटिव्हिटी येते. आणि संध्याकाळी जर तुम्ही दिवा लावला, तुम्ही तुमचं शुभंकरोती म्हणा, मुलांना कंपल्शन करूच नका. शुभंकरोती तुम्ही तुमचं म्हणायला लागल्यावर त्यांनी पॉझिटिव्हिटी येतेच येते. म्हणजे अगदी तासनतास पूजा केली म्हणजे पॉझिटिव्हिटी येते असं नाही. पण आपले जे सणवार आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि त्याच्यात खरं आपण तो त्याचं खूप असं अवडंबर काही काही वेळेला केलं गेलं की नाही ह्या असेल तर हा प्रसाद केलाच पाहिजे, हे केलं पाहिजे. वास्तविक तसं नाही आहे. देवाला गुळखोबरं, पंचामृत, दूध साखर, खडी साखर ह्या 4-5 गोष्टी जरी नैवेद्य दाखवल्या ना मनापासून तरी देवाला चालतात. पण आपण नाही ते पूर्ण असं केलं पाहिजे, मग ते झालंच नाही माझ्या हातनं, मग मी काय करू? काही हरकत नाही, थोडासा शिरा तुम्ही करा. म्हणजे आई ह्या गोष्टी पाळण्याकरता वेळात वेळ करून ह्या करते आहे. ते त्रासून करत नाही, आनंदाने करते. 2च वस्तू केल्यात, 4च वस्तू केल्यात. तुम्ही मुलांना किंवा घरातल्यांना सांगा की इतकं करायचं होतं रे पण मला जमलं नाही करायला, मी आज एवढंच करते, आपण एकदा पुन्हा दाखवूयात नैवेद्य. त्या निमित्ताने सगळ्यांना ते जेवायला म्हणजे त्याची चव चाखायला मिळत असते. म्हणून हे आपल्याकडे सगळे पदार्थ केले जातात. आता सणांवरच आलो आहे तर त्याच्यावरच एक प्रश्न माझा आहे की सण म्हणजे नुसतं मोठे मोठे सण आपण सेलिब्रेट करतोच, दसरा, दिवाळी, म्हणजे फक्त पूजा नाही पण जनरली की सगळेजण फॅमिलीचे सोबत येतील, सोबत साजरा करतील, वेळ स्पेंड करतील. मग पण कधी कधी हे पण टाळलं जातं की सगळे आपले 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 एकटे सेलिब्रेट करतात. सेलिब्रेशन पण काय एकट्यात पण ठीक आहे, एकटे एकेका ठिकाणी आहेत, एन्जॉय करतात. हां, तर हा सण सेलिब्रेट करणं ॲज अ फॅमिली याचं महत्त्व, याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? खूप आवश्यकता आहे. सगळ्यांनी एकत्र येणं. अगदी तू हळदी कुंकू घेतो,
चैत्र आपल्याकडे किती हळदी कुंकू आहे, चैत्र आहे, संक्रांत आहे, खूप हळदी कुंकाचे प्रकार आहेत. तर मग त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगळे आहे. तर चैत्रातलं हळदी कुंकू तुम्ही केलं तर त्याला डेकोरेशन चैत्रगौरीचं कसं करणार, मग त्याला आंब्याची डाळ आणि काय आपण हरभरे देतो तर ते देण्याची आहे. हळदी कुंकामधनं संक्रांतीचं केलं की वाण देतो आपण, म्हणजे काहीतरी वस्तू देतो, मग त्याच्यातनं देण्याची वृत्ती वाढते. मग अर्थात पूर्वीच्या काळी होतं की ते दिलेली एक क्विरी जरी असेल किंवा एखादी छोटी वस्तू ती घरात उपयोगी असायची. आता तू केलंय म्हणून मी मोठं करते, तू हे दिलं म्हणून मी आणखीन तसंच करते. कॉम्पिटिशनच जास्त असते वाणमध्ये. सण राहिलेले तो सोहळा झाला. एन्जॉय हे एकत्र येऊन सगळ्यांनी भेटणं करणं, छान त्यांना खायला प्यायला द्यायचं, त्यांचा आनंद द्यायचं, त्यानिमित्ताने त्या घरी यायच्या, हा जो एक आनंद असतो ना तो आपण निर्माण केला पाहिजे. आपण म्हणतो की नाही हल्ली वाढदिवसाला काय बे इतके गिफ्ट्स येतात पण त्याचा उपयोग होतो असं नाही. तर आपले सणवार जे आहेत ना ते आपल्या पद्धतीनेच साजरे करावे. ते सोहळा करावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण 5 बायकांना हळदी कुंकवाला बोलवावं. दिवाळीत एक दिवस तरी सगळ्यांना बोलवलं पाहिजे. नंतर एखादी आवडीची वस्तू, अगदी पनीर करा किंवा हे करा, अगदी लाडू चिवडाच दिला पाहिजे असं नाही, काही छानसं तुम्ही करा, त्यानिमित्ताने गप्पा होतात. मुख्य म्हणजे सणावारांमध्ये आपल्यामध्ये जे काही गैरसमज असतात ना ते दूर होतात आणि त्याच्याकरता आपण सणवार करतो. आता तू संक्रांतीचं म्हणशी तर संक्रांतीला नेहमी आपण म्हणतो की हलवा लहानांनी द्यायचा की मोठ्यांनी द्यायचा, हा नेहमी पडलेला प्रश्न असतो. पण संक्रांतीला जो हलवा देतात तो मोठे लहानांना देतात. की काही चुकलं वाकलं असेल, चुकून झालं असेल तर तू ते विसरून जा. परंतु पाडव्याला सोनं हे लहान मोठ्यांना देतात, कारण त्यांनी मिळवलेलं असतं हे तुम्ही घ्या अशा अर्थाने ते, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला मागच्या प्रत्येकाला अर्थ आहे. पण आपण, आणि जरी समजा लहानांनी मोठं हे जरी असेल, मोठ्यांनी लहानांना कसाही हलवा दिला तरी त्याच्यातनं एक असतं की तुम्ही गैरसमज विसरून जा. होळी आपला सण आहे की मनातल्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या. ज्या वेळेला आपण होळी पेटवतो त्या या प्रत्येक सणामागे तुम्ही वर्षभर ज्या काही गोष्टी केलेल्या असतील, तुमच्यातनं चुका झाल्या असतील त्या सगळ्या निघून जाव्यात. त्याच्यातनं तुम्ही काहीतरी शिकावं, आपल्या चुका आपण आपल्या मनातल्या मनात मान्य कराव्यात आणि पुढच्या आयुष्यात करू नये, हे सगळे आपले सणवार सांगत असतात, असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे तो गाभा सोडू नये. त्याच्याभोवती मग तुम्ही कोंदण कसलंही लावा पण तो गाभा सोडू नये आणि त्याच्यातनं तुम्ही छान एकत्र येतात, तुमच्या फॅमिली येतात, मुलांची पुढच्या पिढीची ओळख होते. नाहीतर मी बऱ्याच वेळेला बघते का आई हा कोण आहे ग, त्याचा मुलगा आहे का, बरोबर मला तू नाव ऐकल्यासारखं वाटते. तर असं व्हायला मग आपणच आपली फॅमिली लहान करतोय की नाही असं मला वाटतं. की त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून पूर्वी एक मोठ्या घरीच सगळे सणवार व्हायचे. कारण काय होतं की त्या निमित्ताने सगळे त्यांच्या घरी यायचे. पण आता आपल्याला वेळ नसतो, मग तिथे लक्ष्म्यांना किंवा गणपतीला आपल्याला जाणं शक्य होत नाही. ठीक आहे ना, आपण आपल्या घरी गणपती बसवला तरी चालू शकतं, पण तिथे आवर्जून मुलांना दर्शनाला नेलं पाहिजे, कारण त्याशिवाय त्यांना कळणार कसं. दरवर्षी नाही जमणार, एखाद्या वर्षी नेलं तरी हरकत नाही. पण या गोष्टी आईवडिलांची जबाबदारी, म्हणजे नवीन पिढीची जबाबदारी की आपल्या मुलांना किंवा आपल्याला सुद्धा, आपल्या बायकोला म्हणा की आपल्या घरातलं केलं पाहिजे, तिथे नेलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या सासरचे सगळे हे बघतो किंवा आपले सगळे समजावून सांगतात की ही आपल्याकडे पद्धत असते, कारण आपण तिकडचे झालेलो असतो. परंतु त्याचप्रमाणे बायकोच्या माहेरचे सुद्धा सगळे सणवार जे असतात ते आपण बघितले पाहिजे, आपल्या मुलांना नेलं पाहिजे. आणि ही जबाबदारी प्रत्येक पतीची असते असं मला वाटतं की त्यांनी तिथे नेलं पाहिजे. त्यांना आवर्जून म्हटलं पाहिजे की आता या वेळेला आपण आईकडे गेलो होतो, आता यावेळेला तुझ्या आईकडे जाऊया, तिथे जाऊयात. तिथे म्हणजे दोन्ही घरं ही सारखी आहेत की अगदी पूर्वीसुद्धा हे असंच होतं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये हे थोडंसं जरा बदल झाला गेल्यामुळे आपल्या मनामध्ये एक तिढा निर्माण झाला. पण असं नाही आहे ग, आपण लग्न ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण गोत्रासहित आपण सगळं बदलतो, फक्त नावच बदलत नाही, आपलं गोत्र बदलत जातं. म्हणून म्हणतात की कन्यादान केलं, कारण आधीचं गोत्र, आधीच्या गोष्टी असतात त्या बदलल्या जातात. आणि किती छान आहे बघ, इतकं आपलं ज्या वेळेला आपण नावासहित दुसऱ्या घरात जातो त्यावेळेला इतकं म्हणजे पुण्याचं काम कोणी करू शकतं का? एखाद्या नवऱ्याला विचार बरं की तो करू शकेल का, असं नाही करू शकणार. म्हणजे खरं आपण खूप ग्रेट आहोत, आपण खूप चांगले आहोत आणि हे ॲक्सेप्ट केलेलं असतं. पण तिथे गेल्यानंतर त्या मातीत रुजायचं काम हे आपलं असतं. पण आपण जरी त्या मातीत रुजलो गेलो असेल तरी नवऱ्याचं तेवढंच काम आहे की त्याने ज्या मातीतून ती आलेली आहे त्या लोकांची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी झाल्या ना
तर पुन्हा विश्वास, आदर आणि संयम या जर गोष्टी छान असतील तर संसार कधीच बिघडणार नाही असं मला वाटतं. तर काकू तुम्ही अगदी उत्तम स्वयंपाक बनवता, सो पुढचा प्रश्न थोडा रिलेटेबलच आहे. तर आजकाल ना म्हणजे पूर्वी असं होतं की सगळे मिळून जेवायचे, सोबत बसायचे, पण आजकाल असं होतं हल्ली टी व्ही समोर जेवायला बसायचं किंवा प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये ताट घेऊन जातात आणि जेवतात. सो एकत्र जेवणाची जी मज्जा असते, घरगुती चव किंवा जेवताना एक थोडा लाईट संवाद जो होतो आपला फॅमिलीसोबत, ते कुठेतरी आता हल्ली नाही दिसून येत. सो तुमच्या मते काय करायला हवं याच्यासाठी आणि किती महत्त्वाचं आहे एकत्र जेवण करणे आणि गप्पा मारणे ह्या सगळ्या गोष्टी? खरं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. पण हल्ली काय झाले, प्रत्येकाच्या वेळा वेगळे. हो, मुलं दिवसभर जेवलेली नसतात, 6:30ला म्हणतात आई मला भूक लागली, मग तू मला दे. मिस्टर उशिरा येतात, ते म्हणतात काही असेल ते दे, मला भूक लागली. बायकोची वेळ, तिची वेळ वेगळी असते. घरातले आजी आजोबा असतात, ते 7-7:30लाच जेवतात. एकत्र कुटुंब असेल तर प्रत्येकाची वेळ. पूर्वी काय होतं की 7:30ला सगळे घरात असायचे, 7च्या आत. आणि मग देवापुढे दिवा लावला की 7:45ला, मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही 7:15ला गादीवर झोपलेलो असो. मग इतक्या लवकर असल्यामुळे ते एकत्र जेवणं, एकत्र करणं हे अगदी बरोबर आहे, ते होत होतं. पण आता तसं होत नाही. पण मग ह्याच्यातनं आपण मार्ग काय काढू शकतो की आता 6:30ला मुलगा ऑफिसमधनं, कामावरनं, शाळेतनं आला आणि त्याची ती भुकेची वेळ. त्यावेळेला तो जर आईला म्हणाला की आई आता भूक लागली, की आईला माहिती की त्याला भूक लागली, तर बरं काय होतं की आपलं चुकून म्हणजे मुद्दामून केलं असं होत नाही. आपलं काय होतं, अरे सगळं तुझ्या आवडीचं करून ठेवलं आहे, तू हाताने घेतो, पण एवढं मी माझं ऑफिसचं काम संपवते आणि तुला देते. पण त्यावेळेला प्रत्येक आईने, किंवा आई कामात असेल तर तिचे जर मिस्टर घरात असतील तेही कामात असतील तर आजोबा जर घरात असतील तर त्यांनी उठून त्या मुलाला जेवायला दिलं पाहिजे. तू तुझ्या हाताने घे, तू तुझ्या हाताने कर, किंवा मी माझ्या हाताने घेतो. या गोष्टी थोड्या आपण कमी करायला पाहिजे. कारण आता आपलं कुटुंब जरा विस्कळीत होतं आहे म्हणून. पूर्वी त्यावेळेला आम्ही आमच्या मुलांना सवयी लावण्याकरता म्हणायचं की नाही तुला घेता आलं पाहिजे बरं का, आपलं आपलं करून घेता आलं पाहिजे. एखाद्या वेळेला गडबडीच्या वेळेला तुला तुझं करता आलं तर तुला माहिती पाहिजे. या माहिती त्याला दिली पाहिजे, त्याला ती जाणीव असली पाहिजे की आपण आपलं एकट्याने केलं पाहिजे. परंतु तो ज्या वेळेला ताट घेऊन बसतो तर त्यावेळेला तोही आत असतो, कारण आपण कामात असतो. मग त्याने बोलायचं कोणाशी? हो, मग तो आतमध्ये जाऊन बसतो. किंवा मिस्टर जर बोलत असतील किंवा ते जे जेवत असतील, आपण गरम पोळी देत असेल तर त्याने आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे की जेवताना आपण फोन बाजूला ठेवला पाहिजे, आपली कामं बाजूला ठेवून तू काय केलं दिवसभर, तुझ्याकडे काय काय झालं, आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. भले तो अगदी आतल्या खोलीत जाऊ दे, भले तो टी व्हीत बघत असेल तरीसुद्धा तो डिस्टर्ब न होता, म्हणजे नवरा असो, मुलगा असो, आजी आजोबा असो, कोणी असो, किंवा बायको असो, ती किंवा तो डिस्टर्ब न होता त्याच्याशी संवाद आपल्याला साधता आला पाहिजे. त्याला हे कळायला नको की आपण त्याच्याशी संवाद साधतो. त्याला ते प्रेम असं वाटलं पाहिजे की हे रोजचं रुटीन आहे, काही नाही गं, खूप मजा आली, चल मजा केलीस ना, हरकत नाही, मी गरम गरम पोळी वाढू का तुला. 2च वाक्य आवश्यक असतात. त्याच्याकरता अगदी तू घरात कुठे किती वाजता बाहेर पडला, रिक्षाचे किती पैसे झाले, कोण कोण भेटलं, एवढ्या डिटेल गोष्टी आपण विचारूही नाही, विचारूही नाही अजिबात कोणाला. आणि त्यांनी सांगितलं पाहिजे असं नाही. फक्त त्याला एक सांगून ठेवायचं की कधी तुला प्रॉब्लेम आला तर नक्की मला सांग, आपण तो सॉल्व्ह करू, घाबरून बिबरून जाऊ नकोस. ह्या गोष्टी त्याला आधार वाटला पाहिजे. मी नेहमी म्हणते की आधार वाटला पाहिजे, बरोबर, संवाद आपल्याला साधता आला पाहिजे. मग आजी आजोबा असतील, औषधं घेतली का, आज दिवसभर तुम्ही कंटाळला असेल ना, चला आपण जरा वेळ काहीतरी गाणी ऐकूयात, नाही तर आपण हे चक्कर मारूयात का. त्यांचे गुडघे दुखतात, त्या येणार नाही हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला त्यांची काळजी वाटते आहे, तुम्ही औषध घेतलं आहे का. हे सगळ्यांच्यात संवाद जर झाला ना, तर जरी तुम्ही एका टेबलावर बसून तुम्हाला शक्य नाही झालं ना, तरीसुद्धा ते जेवण अंगी लागतं. आणि जेवण अंगी लागणं हे महत्त्वाचं. म्हणजे ते लोक जेवत असतात, पोटात जात असतं, पण ते त्यांच्या अंगी लागत नाही. आता तू जो प्रश्न विचारला त्या निमित्ताने एक आणखीन मला सांगावं असं वाटतं की आपण जो स्वयंपाक करतो ना, तो आपल्या कुटुंबाच्या आवडीचा करावा. बऱ्याच वेळेला काय होतं की मी यूट्यूबवर बघितलं आहे किंवा मी माझ्या मैत्रिणींनी हे केलं आहे आणि त्यावेळेला मी बिशीला गेले होते तर आम्हाला सगळ्यांना आवडलं. पण तुमच्या एजला म्हणजे तुमच्या मैत्रिणींना बोलता बोलता हे आवडलं, पण मुलांना आवडेलच असं नाही ना. काही जणांना तिखट आवडतं, काही जणांना गोड आवडतं, काहींना पिझ्झा. मी तुला एक सोपी उपाय सांगतो, तू भोपळ्याची भाजी कर, त्याच्यात पिझ्झा हब्स टाक आणि चीज किसून आणि पनीर तुकडे टाकून दे वरनं, मुलं हमखास खातील. कारण तुला माहिती की मुलांना हे आवडतं. मग आपल्या मनात आहे ना
की मुलांनी सगळं खावं. मग अशी दे ना एक दिवस भाजी. मग तिला म्हणू की आज तुझ्यासारखी छान, त्याला नाव मस्त द्यायचं की काय पांढऱ्या भोपळ्याला काय इंग्लिशमध्ये म्हणतात मला आठवत नाही तर, पण त्याला इतकं सुंदर नाव द्यायचं की ते मुलं खातील. मग एक दिवस म्हणायचं ही भाजी केली आहे ना, ही तुझ्या आजीची खूप आवडती होती, एकच चमचा खा, जास्त नको खोस. मग तो एक चमचा खाईल, मग त्याला कळेल की ही भाजी चांगली. मग ही कुठली भाजी, याला ना आळूची भाजी म्हणतात. पण तुम्ही जर ही पौष्टिक आहे, ही तू खाल्ली पाहिजे, याने C विटॅमिन मिळेल, असं केलं तर कोणीही जेवणार नाही. कोशिंबीर खाल्लीच पाहिजे, तुला कळतं का किती तू अशा, काय नाही. त्याला रोज तुम्ही त्याच्याबरोबर खाताय का, तुम्ही ते काकडी गाजर त्याच्यासमोर खाल्लंय का, तुम्ही नाही खाते, हे तुम्ही नाही खाते म्हणजे असं माझं म्हणणं. तुम्ही तिथे म्हणजे आपण तिथे कुरकुर करतो का, पण मुलांना मात्र देतो. नाही मिलेट्स, आता मी मिलेट्सवर 1-2 हे केले होते ना, मिलेट्स खाल्लेच पाहिजे. म्हटलं अगं मिलेट्स आपण जन्मोजन्म म्हणजे कित्येक वर्ष खातो. भगर तर आपल्याकडे उपासाला खातातच. मग भगरीचे पदार्थ करून मिलेट्स नाव दिले तर ते खाणार नाहीत. हा बघ हा छान पदार्थ झाला, खूप सुंदर लागतो हा, खूप पूर्वी आम्ही लहानपणी, असं तुम्ही त्यांना समजावून सांगा. तुम्ही जर त्यांना सगळं पौष्टिकच्या ह्याच्यात भरायला गेले ना, चमच्यात घालून, तर म्हणजे पौष्टिक म्हणून तुम्ही त्यांना द्यायला गेले ना, मी लिहून देते हमखास ते बाहेर इथे जेवतील, बाहेर जाऊन वडापाव खाऊन येतील आणि तुम्हाला ताकास्तूर म्हणजे कळूसुद्धा देणार नाही. आणि हीच गोष्ट बायकोची आहे, हीच म्हणजे पत्नीची आहे, हीच गोष्ट नवऱ्याची आहे, हीच गोष्ट मुलांची आहे. जेव्हा तुम्ही त्यांना खूप कंपल्शन करताना, तेव्हा त्यांना ते नियम मोडावेसेच वाटतं. जेव्हा तुम्ही कंपल्सरी म्हणता देवाला नमस्कार केलाच पाहिजे, त्याशिवाय देव तुझं कसं रक्षण करेल, मग ते करणारच नाही. देव रक्षण करण्याकरता नाहीच आहे, देव तुमच्या पाठीशी उभं राहण्याकरता. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी पाठीशी उभं राहण्याकरता तुम्ही ना, आणि मी करते, तू पण करशील, आणि मी देवाजवळ तुझ्याकरताच मागितलं आहे बरं का. मग त्यालाही वाटेल की अरे आपणही आपल्या आईवडिलांना छान वागावं. म्हणजे आपण कसे वागतोय, पुन्हा संवाद आलाच, आपण कसे वागतोय, आपण कसे बोलतोय, कसं ह्या गोष्टी होतात, त्याच्यावर मुलं अवलंबून असतात आणि ते करतात. म्हणजे टेबलावर बसून एकत्र शक्य जर असेल तर उत्तमच आहे. पण नसेल ना, तरी अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि समजा जर टेबलावर बसून एकत्र तुम्ही जेवत असाल, तर त्यावेळेला त्यांचे अभ्यास, त्यांनी आज डबाच खाल्ला नाही, किंवा मला केवढे मोठे प्रॉब्लेम आले, ह्यापेक्षा प्रॉब्लेम्स डिस्कस नको करायला, प्रॉब्लेम्स नको बघायला. मग त्याच्यावेळी त्यांच्या आवडीचा जो हिरो असेल त्याच्याबद्दल 2 गप्पा मारा, मे बी चुकीच्या असू देत, पण त्यांच्या आवडीच्या विषयावर तुम्ही बोललं पाहिजे, जे त्यांना तुमच्याशी संवाद साधण्याची इच्छा हवी. तुम्ही जर त्यावेळेला मी जर धर्मेंद्रबद्दल बोलायला लागले त्यामुळे कोण हा धर्मेंद्र, म्हणजे कोण हा धर्मेंद्रने पाहिलं तर राग होतील. पण मी जर समजा धर्मेंद्रबद्दल बोलायला लागले, त्यांना इंटरेस्ट नसलेल्या विषयात माहीत नसेल, बरोबर, तुम्ही विचारू शकता इंस्टाग्रामवर नवीन रील आले, काय सुंदर गाणं येणार, ते छान आवडलं मला, तुला आवडलं का रे, मग त्याला वाटेल की अरे हे, मग तू तुमच्यापासून लपवून पण काही ठेवणार नाही की हे आईला माहिती आहे. आणि त्याला म्हणायचं तुला काही प्रॉब्लेम आले तर तू ते मला सांग, आपण म्हणजे मला आवडेल तू असं काही केलं असतं, म्हणजे ते तुमच्यापासून लपवणार नाही. या एका ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी येईल तेही लक्षात येईल. त्यामुळे जेवणही घरातली मंडळी छान आनंदात जेवतील, तर आनंद निर्मिती ही करण्याची जबाबदारी आणि ती मुख्य आईवर असते. वडिलांनी त्याला साथ द्यायची असते आणि मुलांनी ती आत्मसात करायची असते. या तिन्ही गोष्टी जर झाल्या ना, तर कुटुंब छानच आहे. काकू, हल्ली आता हजबंड वाईफ दोघेही वर्किंग असतात, त्याच्यामुळे काही घरांमध्ये आर्थिक हे येऊ शकतं की तुझे पैसे माझे पैसे किंवा असं. ते एकूणच कुटुंबात आर्थिक पारदर्शकता कशी सांभाळायला पाहिजे किंवा किती महत्त्वाची आहे आर्थिक पारदर्शकता असणं? तर तू पहिल्यांदा काय म्हणालीस की कुटुंबात हे किती आवश्यक आहे. कुटुंब म्हणजे काय की आपण सगळे एकत्र म्हणजे ते कुटुंब. मग तुझं माझं त्याच्यात येतच नाही. जरी आपण एकत्र असू तर तुला किती पगार मिळतो तो त्याला माहिती, त्याला किती पगार मिळतो तो तुला माहिती. अगदी भले त्यातले 10 रुपये तो बाजूला टाकत असेल किंवा तू 10 रुपये बाजूला टाकत असशील तरी काही हरकत नाही ना. पण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या कुटुंबाला काय आवश्यकता. मग तुम्ही म्हणू शकता ना की चालेल घरखर्च जो आहे ना तो तू कर, बाकीच्या ज्या गोष्टी त्या मी करीन, आणि मग त्याच्यात वादावादी होत नाही. मग तुम्ही जर एखादी गोष्ट म्हटलं की नाही यावेळेला घरखर्च जरा जास्त आला, यावेळेला आपल्याला ट्रिपला जायचं तर आपण काय करूयात, काही हरकत नाही, यावेळेला आपण ह्या गोष्टी कमी करू आणि करूयात. फक्त ही जी चर्चा असते ही तुमची दोघांमध्येच व्हायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची मुलं म्हणा, घरातले इतर म्हणा. मग असं होतं की अरे मग तुला मी म्हटलं होतं की आपल्याला ट्रिपला जायचं, तू बाजूला पैसे टाकायला पाहिजे होते, तू का बरं त्याला उसने दिले पैसे, तुला माहिती होतं ना. पण
त्यावेळेला म्हणजे मिस्टरांना तुझ्या किंवा घरातल्या त्या पतीला माहिती असतं की त्याला आपल्या ट्रिपला जायचं महत्त्व आहेच आहे, परंतु त्याला त्यावेळेला त्याच्या आईची ट्रीटमेंट करणे तेवढीच महत्त्वाची होती, म्हणून त्याने ते दिलेले असतं. अच्छा दिलेच का तू, बरं हरकत नाही, आपण करू ॲडजस्ट काहीतरी, असं जर म्हटलं ना तर त्याला तुमची भीती वाटणार नाही. भीती म्हणजे हे सांगायचं त्याला संकोच होणार नाही, आणि ती जर भीती तुमच्या मनात नसेल तर तिथे पारदर्शकता येते. मग तो तुम्हाला सगळं खरं सांगेल. नाही तर जाऊ दे, आता ती घरी जाऊन कटकट करेल, मग ती रागवेल किंवा आता मला हे म्हणजे मिस्टर नक्कीच ओरडतील, मग नकोच, त्यापेक्षा या गोष्टी सांगायलाच नको, असं करून ती पारदर्शकता आपण कमी करतो. त्यापेक्षा सरळ सांगावं. त्याने जरी सांगितलं किंवा तिने जरी सांगितलं तिने हे असं असं केलं म्हणून मी तिला मदत केली, किंवा असे माझ्या हातनं पैसे चोरीला गेले, किंवा माझी पर्स हरवली, किंवा यावेळेला माझ्या हातनं जास्त खर्च झाले, बरं ठीक आहे असं नको व्हायला खरं म्हणजे, पण ठीक आहे आता यावेळेला जरा पुन्हा लक्ष दे आणि मला विचारून तू या गोष्टी कर, म्हणजे आपल्याला पुढचे प्लॅनिंग आपलं बिघडणार नाही, एवढंच, बाकी काही नाही. तू आत्ता केलंस काही हरकत नाही, पण हीच जर चूक सतत व्हायला लागली आणि तुमच्या स्वभावाचा जर तो म्हणजे तुमचं हे सांगण्याचं करण्याचा जर गैरफायदा ती व्यक्ती घ्यायला लागली तर त्यावेळेला मात्र तुम्ही तिथे खंबीर व्हायला पाहिजे. तिथे म्हणजे दरवेळेलाच असं सॉफ्ट असू नको. एखाद्या वेळेला ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण पुन्हा होऊ देऊ नको. तरीच ती चूक करायला लागला तर त्यावेळेला मात्र त्याला म्हटलं पाहिजे की मी म्हटलं होतं तुला की आपल्याला जायचं आहे, तर तू या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पण ह्या गोष्टी सांगताना सुद्धा त्या तुमच्या दोघांमध्येच असलं पाहिजे, सगळ्यांच्या समोर, मुलांच्या समोर असं असू नये. कारण भिंतीला कान असतात ना, शेजारी आली फ्लॅटमध्ये आपल्याला या कानात त्या कानात, आणि पुन्हा कानगोष्टी होतात त्या वेगळ्याच होतात, आणि त्याचा त्रास आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला कोणी तोंडावर बोलत नाही, पण आपल्या मागे जी चर्चा होते ना ती अत्यंत वाईट चर्चा होते. आणि मग मला खूप वाईट वाटतं, म्हणजे खरंच मला वाईट वाटतं की ज्यावेळेला काही कारण नसताना लोक त्याच्यावर चर्चा करतात, तर तितकं वाईट काही त्यांच्या घरात झालेलंच नसतं, पण एकमेकांचं वाढवून शब्द वाढवून ज्या गोष्टी सांगितल्या जातात ना, म्हणून भिंतीला कान असतात आपल्याकडे म्हटलं जातं. हल्लीच्या काळात अजून एक कॉमन प्रॉब्लेम दिसून येतो, सासू सुनेमधलं नातं नॉर्मल असेल तर ठीक आहे, पण ते जर नातं स्ट्रेसफुल असेल तर पूर्ण फॅमिली कुटुंबच सफर करतं. मग अशा वेळेस कौटुंबिक सौख्य जपायचं असेल तर दोघींनी कुठले प्रयत्न करायला हवेत? पहिल्यांदा गोष्ट ज्यावेळेला ती घरात येते त्यावेळेला ती आपलीच आहे हे बघितलं पाहिजे. ती लेक होईल का नाही किती म्हटलं तरी, किती सासू असेल तरी ए आई कोणी म्हणत नाही, अहो आईच म्हणतो. त्यामुळे ती अहोच असेल. सासूचा अर्थ तुला माहिती आहे का? सासू सारख्या सूचना आणि सून सूचना नको, या दोन शब्दांमध्येच एवढा अर्थ भरला आहे की आपण सासूनी सारख्या सूचना करायला नको आणि सुनेनी सारख्या सूचना नको म्हणायला, म्हणजे सारख्या सूचना नका करू. करते सासू, काही हरकत नाही, त्याच सूचना करते, असं कर तसं कर. एखाद्या वेळेला त्यांना समजावून सांगावं की नाही तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, मला पटतं आहे, पण असं करून आपल्याला चालायचं नाही ना, आपण हे करावं. आणि मुख्य कशावरनं होतं की ज्यावेळेला नणंद असेल त्यावेळेला ह्या गोष्टी बऱ्याचशा होतात की तिचं कौतुक केलं आहे, तिला साडी दिली आहे, मला अमक्याची एवढ्या किमतीची होती, तिचं जास्त आई कौतुक करतात. पण एक लक्षात ठेवावं आपण, म्हणजे सुनेनी सुद्धा, की ती जी लेक असते ती माहेराला आलेली असते, ती 4-5 दिवस असते, आणि ती तिच्या सासरी काय तिचं कोड कौतुक होतं का नाही म्हणून ती सासू करत असते. त्यामुळे सासू म्हणायच्या आधीच आपण म्हणून टाकावं, आपण त्यांना छान हे करूया, त्यांच्या आवडीचं आपण त्यांना छान साडी घेऊयात. आणा तुम्ही 1000चीच, पण म्हणताना छान साडी म्हणा, म्हणजे तुमचे जे बजेट असेल तेवढ्याचीच आणा, आपण छान साडी घेऊयात, आपण त्यांचं असं करूयात. हे जर सुनेनी आधीच म्हणायला सुरुवात केली ना तर सासूला लक्षात येईल की आपल्या लेकीचं सून पण जास्त छान करते, मग ती तुमचंही कमी करायला कौतुक करायला करणार नाही. पण ह्या गोष्टीत पहिल्यांदा कुणीतरी पहिलं पाऊल टाकावं. मग ती सासू म्हणा, सून म्हणा. काही वेळेला सासूला या गोष्टी पाळाव्या लागतात की तिच्या माहेरचे आले, तिला म्हणायचं तू बस ग गप्पा मारत, मैत्रिणी आल्या तू गप्पा मारत बस, मी करते सगळं, आणि आवडीने करून वाढावं. त्याच्यात मी सासू आहे, मी केलंय, माझं नाव करते. सासू आणि सून ह्या नात्यामध्ये मला असं नेहमी वाटतं की मी, माझं हे 2 शब्द नसावं. हे मी केलं आहे, हे माझं आहे, हे मी का आणलं होतं म्हणून ते तुम्हाला मिळालं वगैरे नसावं. त्यापेक्षा आपण आणि आपलं ह्या 2 गोष्टी असाव्या. एखादी गोष्ट करायची आहे तर चला आपण दोघी मिळून करूयात का, हे आपलं आहे, आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपल्या माहेरवाशी येणार आहे, असं जर म्हटलं तर वाद होणारच नाही ना. आणि मुख्य एकमेकींना
समजावून घेणं. प्रत्येक व्यक्ती ही वेगळीच असते. प्रत्येकात गुण दोष म्हणण्यापेक्षा वेगवेगळे गुण असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या तुम्ही ॲक्सेप्ट केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे मी हुशार आहे म्हणून माझी सूनही तेवढीच हुशार असली पाहिजे, मला स्वयंपाकात छान येतं म्हणून माझ्या सुनेलाही तेवढाच स्वयंपाक चांगला आला पाहिजे अशी अपेक्षा नसावी. तिला तुम्ही सांगू शकता की अरे मी आज हे घातलं ना म्हणून हा पदार्थ असा झाला बरं का, नाही तर आवडलं का गं तुला, असं म्हटलं की तिला नक्की तो आवडेल आणि ती टीप लक्षात ठेवेल. म्हणजे ज्यावेळेला ती स्वयंपाक करेल त्यावेळेला तिला या गोष्टी आठवतील आणि मग ती म्हणेल की नाही मला या गोष्टी सासूबाईंनी शिकवल्या. किंवा सुनेनी एखाद्या वेळेला, आता बऱ्याच वेळेला मी बघते की सासवा म्हणतात छे बाई पनीर आणि मशरूम मला नाही आवडत बाई, ते कसलं खायचं. काही सासवा म्हणतात चायनीज म्हणजे त्यात म्हणजे काहीतरी दुसरंच असतं आणि त्यामुळे आम्ही खात नाही. तर असं नाही, तुम्ही खा, मी खाऊन बघते, थोडंसंच दे मला पण मी चव चाखून बघते. असं जर सासूनी त्यांच्या मुख्य माझं म्हणणं की सासूनी तिच्या विश्वात रमलं पाहिजे, तेव्हा सून तुमच्या विश्वात रमेल. कारण तिच्यावर ज्यावेळेला ती आपल्या घरी येते तर 24 वर्ष किंवा 25 वर्ष किंवा 20 वर्ष तिच्या आईवडिलांचे संस्कार झाले असतात, ते एका दिवसात कसे बदलतील. आज मी सेटल त्या ह्याच्यामध्ये असताना माझ्या सासूबाईंचे तर संस्कार आहेतच, पण मी स्वतः किती मला बदलवून घेतलं. मग त्याला मला एक 30-40 वर्ष लागले की नाही, तिलाही तेवढे लागतीलच. दुसरी एक गोष्ट सुनेनी आणि सासूनी लक्षात ठेवायचं, जे मी ठरवलं आणि मी बोलते की कुणीही आपल्या सासूबद्दल कितीही वाईट बोललं तरी त्याला दुजोरा द्यायचा नाही हो माझ्या सासूबाई चांगल्याच आहे तू म्हणते तसं नाही आहे बरं का. तसंच सुनेबद्दलही सासूने म्हटलं पाहिजे, नाही गं असं मला नाही कधी वाटलं. मग अगदी ते लेक जरी म्हणाली तरीसुद्धा त्यावेळेला सासूने सुनेचीच बाजू घेतली पाहिजे. म्हणजे तुमच्यात वाद होणारच नाही, एकमेकांबद्दल आदर निर्माण झाला, पुन्हा आदर आलाच, मग त्याच्यातनं संवाद वाढला आणि संवादातनं विश्वास वाढला. म्हणजे शेवटी ह्या 3 गोष्टी इतक्या अवलंबून आहेत की ते निर्माण करण्याचं काम किंवा या 3 गोष्टी संसारात आणण्याचं काम हे प्रत्येकाची जबाबदारी. ती एकटीची नाही, सासूची नाही, सुनेची नाही, कोणी सगळं. म्हणून तर त्याला आपण कुटुंब म्हणतो ना. गैरसमज होऊच द्यायचे नाही, कारण गैरसमज कोणात होतात की जे लोक गैर असतात, वेगळे असतात, त्यांच्यात गैरसमज होतात. आपलं कुटुंब आहे, आपण गैर नाहीच होत ना, म्हणजे एकमेकांचेच आहोत, तर मग कशाला आपण गैरसमज करून घ्यायचे. काकू, आपण अगदी सुरुवातीला कुटुंबातील आजी आजोबा किंवा ज्येष्ठ व्यक्तींबद्दल बोललो. सो पूर्वी असं असायचं की कुटुंबातले जे ज्येष्ठ आहेत त्यांचं मत घेतलं जायचं किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर सल्ला घेतला जायचा. पण हल्ली हे कुठेतरी कमी होत चाललं आहे. कदाचित ह्याच्यामुळे की आपल्याला वाटतं की अरे ह्यांचे अनुभव आत्ताच्या सिच्युएशनला कदाचित ॲप्रोप्रिएट नसतील किंवा हे सगळं, आणि मोठ्यांचं मत घेणं, सल्ला घेणं हे कमी होत चाललं आहे. सो तुम्ही याबद्दल काय सांगाल? मला खरं सांगू का, असं वाटतं की ज्यावेळेला आपण सल्ला किंवा काही विचारायला जातो त्यावेळेला आपल्या डोक्यात एक अशी भावना पक्की असते की माझ्या मनात हे या मार्गाने जावं असं आहे. नेमकं त्याच्या विरुद्ध यांनी सांगितलं तर की हे तू करूच नकोस, असं करू नको सांगितलं तर मी हे योग्य होईल का, आणि मग जर मी त्यांचं मत ऐकलं नाही तर ते रागवतील का, त्यांना तो अपमान वाटेल का, किंवा ते म्हणतील मग कशाला विचारायला आले, असं होईल का. तर दोघांनी, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ज्येष्ठांना विचारायला जाता त्यावेळेला ज्येष्ठांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीचे आपल्या विचारायचं कंपल्शन त्यांच्यावर नसावं. त्यांनी जर एखादा गोष्ट आपली ऐकली नाही तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम, कारण ती त्या पिढीला ती योग्य वाटत नाही आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे अनुभव सांगायचे नाही, किंवा ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तरुण पिढीने त्यांना विचारायचंच नाही. त्यांना जरूर विचारावं, त्यांनी जरूर त्याची उत्तरं द्यावी, त्यांचे अनुभव सांगावे, आणि सांगताना नंतर ज्यावेळेला आपण म्हणतो ना सारांश, त्यावेळेला त्यांनी सांगावं की मला असं वाटतं की तुझा हा निर्णय बरोबर, पण ह्या मार्गाने तू गेलीस तर आणखीन कसं वाटतं ते एकदा बघ बरं का. म्हणजे तो निर्णय त्यांनी त्यांच्यावर सोडावा. हो, म्हणजे लादू नये निर्णय. म्हणजे मग काय होतं की आपलं ऐकलं नाही असं ज्येष्ठांनाही वाटत नाही आणि तरुण पिढीलाही वाटत नाही की त्यांचं ऐकलं नाही तर ते रागवतील का म्हणून. म्हणजे शेवटी काय, कुटुंब म्हणजे सगळ्यांचा विचार एकत्र करून जे कुटुंब होतं. शेवटचा प्रश्न आहे माझा काकू. आता नवीन पिढीचा आणि जुन्या पिढीचा समन्वय साधून आणणं गरजेचंच आहे. तर आजी आजोबांचा नातवंडांशी असो किंवा आई वडिलांचा मुलांशी असो, तर आता मुलांना फॅमिली व्हॅल्यूज शिकवताना त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे, त्यांना त्यांची स्पेस देणं गरजेचं आहे. तर मग अशा वेळेस आपली काय भूमिका असली पाहिजे? पहिल्यांदा मला असं वाटतं की फॅमिली व्हॅल्यूज
शिकवावे लागत नाही, त्याचे आपण म्हटलं त्याप्रमाणे संस्कार करावे लागतात. आणि स्पेस देणं तू म्हटलंस ना, तर पूर्वीपासून सगळेजण एकमेकांना स्पेस देतच होते. फक्त हा शब्द आत्ता आपला प्रचलित झाला आहे. पूर्वी असं नव्हतं, असू दे गं, तिला थोडा वेळ दे, ती आपोआप याच्यातनं बाहेर पडेल, तिला हे करेल. आणि मग ते बाहेर पडण्याकरता सगळे तिला मदत करायचे. आता काय होतं, आपलं छोटंसं कुटुंब असतं, मग त्या ह्याच्यातनं स्पेस द्यायला किंवा त्याच्यातनं त्यांना बाहेर काढायला. डिप्रेशन, पूर्वी आम्हाला डिप्रेशन हा शब्द माहितीच नव्हता खरं, पण आता डिप्रेशन म्हणजे थोडं जरी बाळा नर्वस दिसलं, तोंड हे करून बसला, तरी आपण घरातले म्हणतो काय डिप्रेशन आलं आहे, त्याला बघायला पाहिजे त्याच्याकडे. खरं त्याला डिप्रेशन वगैरे असं काही माहितीच नसतं. आपण त्याला ते शब्द देतो आणि त्याला वाटतं की अरे बापरे, आपल्याला खूप मोठं काहीतरी झालं. पूर्वीच्या काळी मुलं नापास होत होते, पूर्वीच्या काळी मुलं ह्या गोष्टी होत होत्या, पण हो झाला का नापास, चल पास झाला आहेस ना आता पुढे चल, असं हल्ली होत नाही. तिला इतके मिळाले, आपण कंपॅरिझन खूप करतो आणि मग त्याच्या ह्याच्यामध्ये आपण जी स्पेस देणं असते ना, ते हरवून बसतो. त्यांना आपण स्पेस देऊ शकत नाही. आता मुख्य आपल्याकडे एक म्हण आहे, पडो धडो माल वाढो. म्हणजे मुलांना पडू द्या, काही होत नाही, कमी मार्क मिळू द्यात. त्याला लक्षात येईल की यावेळेला कमी मार्क मिळवल्यावर आपल्याला इतर लोक आपल्याकडे कसे बघत आहेत. त्याला ठीक आहे रे, कमी मिळाले ना, आपण आता याला अभ्यास करू, उद्यापासून मी 2 तास तुझ्याबरोबर बसेन ना, तू मला सांग तुला काय अडतं ते. ज्यावेळेला त्याच्याबरोबर बसून अगदी त्याचा अभ्यास घेतला असं पाहिजे असं नाही. ज्यावेळेला तो त्या टेबलावर बसेल त्यावेळेला तुम्हीही तुमचा अभ्यास घेऊन तिथे बसलं पाहिजे. तुम्ही काहीतरी लिखाण करा, काहीतरी करा. मग तुम्ही त्याच्याबरोबर आहेत म्हटल्यावर त्याला अभ्यासाची नेहमी. आणि ज्यावेळेला बैठक त्यांची निर्माण होते ना, त्यावेळेला कुठली बैठक असो, मग ती अभ्यासाची असो, इतर गोष्टींची असो, ही आईवडिलांनी जर बैठक निर्माण केली तर त्यांना ती स्पेस आपोआप मिळायला लागते. त्याच्यावर एक छोटीशी गोष्ट तुला सांगते की 2 जण शेजारी राहत होते. एक तरुण मुलगा होता आणि एक म्हातारे आजोबा होते. कॉलनीनी सगळ्यांना 2 सारखी झाडं दिली होती. तरुण मुलांनी खड्डा खणला, त्यात घातली. यांनी जी होती त्यांनी खड्डा खणला, आजोबांनी त्याच्यातही त्यांनी घातली. तरुण मुलगा रोज यूट्यूबवर बघायचा, ह्याला हे औषध दिलं पाहिजे, ते औषध दिलं पाहिजे, रोज 2 तासांनी पाणी दे, हे खत दे, ते खत दे. आजोबा दर 8 दिवसांनी एकदा खत द्यायचे किंवा काय पाणी द्यायचे, खत द्यायचे. त्याने बघितलं की ह्याचं झाड खूप मोठं वाढलं, आजोबांचं तेवढं वाढलेलं नव्हतं. त्याला आनंद होता की आजोबा काही लक्ष देत नाहीत. आणि एक दिवस जोरात वादळ सुटलं आणि त्याचं झाड खाली पडलं, आजोबांचं झाड मात्र तसंच राहिलं. मग त्याने येऊन त्याला विचारलं की आजोबा तुमचं झाड राहिलं आणि माझं का बरं उन्मळून पडलं. तर ते म्हणाले साधी गोष्ट आहे, तू त्याची फारच काळजी घेतली. मी त्याला होतं तसं वाढू दिला, म्हणजे आजोबांनी त्याला स्पेसच दिली की नाही. तसं मुलांना स्पेस दिली पाहिजे. चुकू देत, काही चुकलं तर हरकत नाही, त्याला एकच फक्त आधार दिला पाहिजे शाब्दिक, की मी तुझ्याशी मागे, पण ह्या गोष्टी जर आयुष्यात तू बाहेर गेल्यानंतर ह्या गोष्टी जर झाल्या तर ह्याने मोठे प्रॉब्लेम्स येतात. आणि आमचा काळ तुमचा काळ बदललेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत आणि तुला माणसं ओळखता आली पाहिजे, तुला हे केलं पाहिजे. आणि कोणी काही बोलल्यावर तू घाबरून जाऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ही जरी स्पेस म्हणण्यापेक्षा ही जर तर तुम्ही त्याला सांगितलं आणि करू देत, त्याला काही बिघडत नाही, पडू दे, काही होत नाही. त्याच्यातनं वर काढण्याची हिंमत मात्र आईवडिलांजवळ असली पाहिजे. मग तुम्हाला कोणीही तुमच्यावर कितीही टीका करू दे, तुम्हाला नावं ठेवू दे, माझाच मुलगा आहे, माझंच बाळ आहे आणि ते आम्ही त्याच्याबद्दल ऐकूनच घेणार नाही. मग ती मुलगा असो, आपली मुलं असो किंवा सून असो. बऱ्याच वेळेला ऐकते मी की सुनेबद्दल इतर लोक तुम्हाला सांगत असतात, तुझी सूनबाई असं होते. तिला म्हणायचं नाही, माझी सून चांगलीच आहे, मला नाही वाटत माझी सून असं तुला बोलली असेल, ते काहीतरी गैरसमज झाला तुझा. इथे तुम्ही सांभाळून घेतलं गेलं ना तर आपोआप ती स्पेस मिळत जाते. आणि स्पेस देणं हे याच्याहून आणखीन वेगळं काय असू शकतं. बरोबर, एकमेकांना समजावून घेणं आणि एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं. अगदी तू पार्टीला जा म्हणजे स्पेस दिली असं होऊ शकत नाही की त्याला हे कपडे घालून पार्टीला जायचे म्हणजे त्याला स्पेस. तू जा ना पार्टीला, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवर का, आणि उशीर झाला तर लागली मला फोन कर, मी तुला घ्यायला येतो किंवा येते. आणि अशा गोष्टी बाहेर घडू शकतात हे त्याला सांगा आणि सोडून द्या. त्याला आठवेल त्या वेळेला की हे आईने सांगितलं, हे आपण करायला नको. ह्याला स्पेस देणं म्हणतात असं मला तरी वाटतं. थँक्यू सो मच, तुम्ही आल्या आणि खूप छान गोष्टी आम्हाला सांगितल्या, छान गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच काकू, तुम्ही इथे आल्या. तुम्ही दोघींनी मला बोलवलं आणि मुख्य मी एवढं बोलत होते आणि तुम्ही छान ऐकून घेतलं, त्याचा मला जास्त आम्हाला ऐकायला छान वाटत होतं. दोघींनाही
पुढच्या आयुष्याकरता, कुटुंबाकरता खूप खूप शुभेच्छा आणि अशाच दोघी हसत राहा. थँक्यू सो मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आजच्या संवादातून एक गोष्ट तर नक्कीच समजली, जेव्हा घरात शांतता, प्रेम आणि संवाद असेल तेव्हाच कौटुंबिक सौख्य गवसतं. अगदीच. आणि तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो, सासे सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.